आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली होती सकाळी 12:30 वाजता. मला एवढी सर्दी झाली की मला रात्रभर काही झोपच आली नाही. सकाळी मी उठले, बाहेरचा धो-धो पाऊस बघितला आणि पुन्हा एकदा झोपले. कारण की आज तशी जिमला सुट्टी होती. नंतर 12:30 वाजता उठल्यानंतर सगळ्यात आधी मी ब्रश करून घेतला, मस्तपैकी फेस वॉश केला आणि लगेच ब्रेकफास्ट करून घेतला. ब्रेकफास्टमध्ये बनवली होती मम्मीने मस्तपैकी इडली. इडली ही माझा फेवरेट ब्रेकफास्ट असल्यामुळे आज नो डाएट बोलून मस्तपैकी इडलीवरती ताव मारला. इडली खाऊन झाली की मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ केली आणि हेअर वॉशही करून घेतला. नंतर मी दुपारी झोपी गेले गोळी खाऊन आणि 4 वाजता उठले. 4 वाजता उठल्यावर माझं नाक पूर्णपणे जाम झालं होतं म्हणून गरमागरम काळा चहा बनवला. त्या चहामध्ये मी फक्त चहापत्ती, पाणी आणि खूप सारं अद्रक टाकलं. तर 3 दिवस झालं मी जिमला जात नाही, त्याच्यामुळं मला वेट वाढल्यासारखं वाटत होतं. बट असो, आता वेटवर तर आपण कंट्रोल करू शकत नाही. तर डिनरसाठी मी बनवले होते मस्तपैकी डोसे. डोस्यांची रेसिपी तर मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, पण तब्येत ठीक नसल्यामुळे मला ती करता आली नाही. बट खरं सांगते मी, मला स्वयंपाक बनवता येतो. आता ह्या डोस्यावरनं तुम्ही बघू शकता आणि मी ट्राय करत असते नवीन नवीन रेसिपी बनवायची आणि शेअर करायची. मस्तपैकी पातळ डोसे मी बनवले आणि डिनर करायला घेतला. आज डिनरमध्ये होती डाळ, डोसे आणि खोबऱ्याची चटणी. मस्तपैकी मी डिनर केला आणि नाईट वॉकसाठी गेले. पाऊस असल्यामुळे मी जास्त वॉकिंग न करता घरी लगेच निघून आले. असा काही माझा आजचा दिवस गेला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय.